नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा विशेष भाग. या विशेष भागामध्ये आज आपण अशा वहिनींना भेटणार आहोत ज्या वहिनींच्या हातात म्हणजे लग्नानंतर लाटणं तर असतंच, पण त्याचबरोबर ही एक अशी गोष्ट ज्यांनी आपल्या देशाला अनेक सुवर्ण पदकं आणून दिलेली आहेत. अत्यंत मानाचं नाव अंजली भागवत. आज आपण अंजली वहिनींशी गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि त्याचबरोबर बघणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय, घरच्यांच्या मनात त्यांच्याविषयी नेमकं काय म्हणणं आहे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि नमस्कार. नमस्कार. म्हणजे खरं तर एरवी इतर इतक्या वहिन्यांबरोबर गप्पा मारल्या, पण असं बंदूक वगैरे हातात घेऊन ज्या पद्धतीने सुरुवात झाली या भागाची ती बघितल्यानंतर महाराष्ट्रच नव्हे तर जिथून जिथून आज 8 मार्चचा हा कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांना एक वेगळा म्हणजे तुमच्या खेळाबद्दल, तुमच्या पदकांबद्दल, तुमच्या अर्जुन पुरस्काराबद्दल सगळ्यांना माहिती आहे. तर सर्वप्रथम होम मिनिस्टरच्या या 8 मार्च महिला विशेष भागामध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण गिरगावात गेलंय. मुंबईतली मी. शिक्षण पूर्ण मुंबईत झालंय, कॉलेजही मुंबईतच. आणि गिरगावात कुठे? गिरगावात फणसवाडी. फणसवाडी. हे सगळं बालपण पक्की गिरगाव करीन आहे. गोविंदापासून सगळे सण मला कसे साजरे करतात ते पूर्ण माहिती आहे. मला सांगा, तेव्हा तुम्हाला असं वाटायचं का की इथूनच हंडी फोडता आली असते तर बरं झालं असतं? नाही, तेव्हा काही कल्पना नव्हती की मी शूटिंग या क्षेत्रात येईन किंवा हे शूटिंग हा खेळ उपलब्ध आहे ह्याची सुद्धा मला काहीच जाणीव नव्हती. हे फक्त एनसीसी मुळे मला कळलं. आणि एनसीसी कुठे? एनसीसी मी कीर्ती कॉलेजमध्ये होते तेव्हा एनसीसीचं प्रशिक्षण मी घेतलं. त्याच्यामध्ये मला शूटिंग बद्दल माहिती मिळाली आणि तिथून मी सुरुवात केली. बरं, पण एनसीसी पूर्ण केलं तुम्ही? एनसीसी मी 5 वर्ष केलं. मी बटालियन अंडर ऑफिसर होते. होता. अच्छा. ते मी पूर्ण केलं. पण मग शूटिंगमध्ये मी जेव्हा रिप्लेसमेंट म्हणून गेले ते NISA मध्ये चांगलं झालं आणि मग तेव्हा अहमदाबादला मला आठवत आहे 1988 साली पहिली आमची नॅशनल चॅम्पियनशिप होती. बरं. आणि केवळ आठवडाभर आम्ही रायफल हाताळली होती, थोडंफार काहीतरी ऐकलं होतं त्याचं आणि आम्ही गेलो. पण ते एक थोडी नॅग असते इनबॉर्न, तशी मला मे बी ते टॅलेंट असेल म्हणून पहिल्याच नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मला सिल्वर मेडल मिळालं होतं एनसीसी कॅटेगरीमध्ये आणि ते महाराष्ट्राचं पहिलं मेडल होतं. अरे वा. त्यामुळे महाराष्ट्राचे जे महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे जे अधिकारी होते ते पण खूप खुश होते की आमची पहिलीच महिलांची बॅच टीम सुरू झाली आहे आपल्या राज्याकडनं आणि तेही आपल्याला मेडल मिळालंय पहिल्यांदा. पण हे ट्रेनिंग किती दिवसात तुम्ही केलं होतं? हे फक्त एक आठवड्यातच माझं ट्रेनिंग झालं होतं. त्याच्या आधी नाही? त्याच्या आधी रायफल म्हणजे काय मी बघितलं माहित नाही. 8 दिवसात ते ट्रेनिंग जे काही तुम्ही केलं होतं त्याच्यामुळे पहिलं रौप्य पदक, सिल्वर मेडल ना? सिल्वर मेडल. ते रौप्य पदक यांच्या गळ्यात पडलं, पण ते शुभमंगल सावधान म्हणून ती माळ गळ्यात कधी पडली यासाठी आत्ता आपण या ठिकाणी बोलवणार आहोत मिस्टरांना. बोलवा. कशी हाक मारता तुम्ही? मंदार. अच्छा, अशी हाक मारता? अशी आवाज वगैरे? बोलवा. या. नमस्कार. स्वागत आहे. अरे वा वा, छान. तर तुमची भेट कधीची? आमची 98 मध्ये ती पहिली? 99 10 वर्षाचा आधीचा माझा प्रवास आहे. मध्ये आहे ना? 10 वर्षाचा प्रवास होता तो. तो प्रवास आहे. आता ती 10 वर्षाकडे जाऊया का? कसं काय म्हणजे तुम्हाला काय आवडेल? ती 10 वर्ष? ती 10 वर्ष माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची वर्ष होती कारण
आम्ही पहिल्यांदाच ह्या क्षेत्रात आलो होतो आणि जेव्हा आम्ही शूटिंग सुरू केलं तेव्हा शूटिंग हा खेळ म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हतं. पण एक कुठेतरी मनात मला कॉन्फिडन्स होता की नाही, आपण ह्याच्यात नक्की काहीतरी करून दाखवायचं. आणि म्हणून एक NCCचं बॅकग्राऊंड होतं, आम्हाला पाठबळ चांगलं मिळालं, आईवडिलांचा सपोर्ट होता, म्हणून आमचं हे सगळं शक्य झालं. आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर माझ्या गुरूंचा मी उल्लेख करू इच्छिते की संजय चक्रवर्ती, जे स्वतः नेव्हीमध्ये शूटर होते, मग त्यांनी स्वतःचं शूटिंग सोडून आम्हाला शिकवायचं ठरवलं. आणि शिवाय भीष्मराज बाम सर आमचे जे आहेत ते स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहेत. ते नुसतेच सपोर्ट टेक्निकली नाही तर आम्हाला मानसिक बळ त्यांनी जे काही दिलं ते खरंच त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आता सर्व्हाइव्ह करू शकलो. कारण तेव्हा आम्ही खूप वेळा बघितले की स्वतःच्या पॉकेटमधले पैसे कडून आमच्या एंट्री फी भरायचे की नाही तुम्ही जा, कारण तेव्हा आमच्या खेळाला तेवढा सपोर्ट नव्हता. आणि नंतर हळूहळू आम्ही स्टेट चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियन मी बनले. आणि मग 8 वर्षांनी मला माझी पहिली रायफल आणि पहिलं किट मिळालं. माझं पहिलं किट मिळालं ते पण मला अगदी सांगावंसं वाटतं की एक नऊवारी साडी नेसणाऱ्या बिझनेसमॅन मंगलाताई अभ्यंकर, त्यांनी मला शूटिंगसाठी माझं पहिलं किट दिलं. म्हणजे मला किती तेव्हा खूप आनंद झालेला. आणि माझी पहिली रायफल नाना पाटेकरांनी मला दिली होती. आणि असं करून मी माझ्या सगळ्या 8-10 वर्षांनी संच जमवला. म्हणून ती 8-10 वर्ष खूप महत्वाची. हो, आणि मग माझं खरं प्रोफेशनल शूटिंग चालू झालं. बरं, मग आता या सगळ्या 10 वर्षांमध्ये तुमची कशी काय भेट झाली मग? अगदी प्युअरली अरेंज मॅरेज आमचं आहे. हो, म्हणजे असं एक स्थळ आमच्या घरी आलं, अगदी ची प्रोसेस असते, पत्रिका बघणे वगैरे सगळं तसंच झालं. पण या मॅडम सतत बाहेरच होत्या, त्यामुळे असं ती पत्रिका होती बाजूला राहिलेली. मग एक दिवशी असा एक म्हणजे कुठून तरी माहिती मिळाली की मॅडम एक आठवडाभर येणार आहेत भारतात. तर म्हटलं मग त्या आठवड्यात जमवायचं सगळं, म्हणजे भेटी वगैरे. तर त्या आठवड्याभरात आम्ही 3दा भेटलो. 3 भेटी झाल्या तुमच्या? हो, 3 भेटी झाल्या. आणि लगेच ठरलं? वेळच नव्हता, कारण त्या रात्री मला जायचं होतं युरोप टूरला. मी 1.5 महिन्यांनी परत येणार होते. म्हणजे मी याला हो म्हटलं आणि गेला. आणि मी युरोप टूरला गेले 1.5 महिन्यांनी. 9-9:30 वाजता एकंदर मी विचारलं, बाबा सगळं ठीक आहे ना काय? हो. आणि 11 वाजता ही गेली होती युरोपला जाताना निरोप देऊन. बरं, पण तुम्हाला यांचं गाणं ऐकलंत का तुम्ही? हो, खूप आहे. मग आम्ही नाही ऐकलं. आणि हो, कितीतरी रसिकांसाठी हा खरं तर एक छान भेट असेल आजची. 8 मार्चचा हा महिला दिन आणि महिला दिन विशेष भाग. बरं, यांची पण ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि माझी आई. नमस्कार. मी प्रेक्षकांना सांगितलं होतं की तुम्ही गाणार म्हणून. कुठलं छान गातात? तुमच्या आवडीचं कुठलं गाणं तुम्ही सांगा. माझ्या आवडीचं असेल तर मग तिला सारखं प्रॉम्प्ट करायला लागतं, कारण तिला लिरिक्स आठवत नाही. ती म्हणते गाणं चांगलं पण लिरिक्स आठवत नाही, त्यामुळे तिला जे पाहिजे तेच म्हणू दे. हो ना? हा, सिलेक्शन बरं आहे. बरं, ते आलं लक्षात. लगेच? हो, लगेच. तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे ना सोता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. वा, मला म्हणजे ना तेव्हा तर आम्ही कोणी नव्हतो, पण आज मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळे आलेले आहोत असं मला काहीतरी वाटायला लागलं. मिसिंग सासूबाई, आता तुम्ही सांगा तुमच्या सुनेबद्दल. मला हवी तशी सून मिळाली पहिल्यांदा. म्हणजे लेकाच्या बऱ्याच अटी होत्या. हो, आणि त्यात सगळं बसणारी अशी सून मला मिळाली. त्यामुळे मी अतिशय आय एम हॅपी. अरे वा. कारण ती जे काही करते त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. आणि ज्या वेळेला तिचं प्रपोजल आम्हाला आलं त्यावेळेला आम्ही हे सगळं बघितलं. त्यावेळेला आम्ही म्हटलं चला काहीतरी वेगळं करणारी मुलगी आपल्या घरी येणार आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आणि आमचं बॅकिंग पण तिला चांगलं मिळणार आणि चांगलं द्यायचं असं आम्ही ठरवलं. वा वा. आई, हे अचानक जेव्हा शूटिंगचं सुरू झालं, मग NCC, कीर्ती कॉलेज हे सगळं सुरू होतं, तेव्हा त्याच्या आधी तर तुमच्या घरात हा विषय पण नसेल. मग जेव्हा हे ठरलं तेव्हा काय, म्हणजे तुमच्या घरात काय असेल तेव्हा चर्चेचा विषय होता का?
की नाही काहीतरी चाललंय ते चांगलं चाललं? नाही चाललं होतं ते चांगलं होतं, पण थोडंसं आम्हाला भीती पण वाटायची. जर रायफल हातात घेणार आहे मुलगी, आणि हा कसला खेळ बाबा. आपण टेबल टेनिस वगैरे बॅडमिंटन वगैरे खेळतात, पण रायफल म्हणजे काय आम्हाला जरा वेगळं वाटत होतं. माझे मिस्टर पण म्हणाले आपण जरा विचार करायला पाहिजे. पण मग बामसर आहेत ना, त्यांनी आमची छान समजूत घातली. हो का? हां, हा वेगळा खेळ आहे आणि तुमच्या मुलीचं चांगलं त्याच्यामध्ये आहे, चांगला रस आहे तिला, तुम्ही तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मग आम्ही तिला हे केलं मग पाठी. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, यांच्याशी मी जेव्हा गप्पा मारल्या तर त्यांनी त्यांच्या सुनेचं कौतुक केलं. तुमच्या जावयाबद्दल काय म्हणणं आहे? जावई म्हणजे लाख आहे माझा, हिरा आहे, मी असंच म्हणेन. हो, खरं म्हणजे माझ्या मुलीपेक्षा थोडंसं मी जास्तच त्यांना मार्क देते एवढ्या बाबतीत. हे खरोखर आहे. अरे वा. खाली जावई हा शब्द गेला, पण तो मुलासारखाच असतो आपल्या, आणि खरंय. तसंच वागतो. हे रिलेशन वगैरे पूर्वीचं जावई सासू हे गेलं हे जातं. गेलेलं आहे, खरंय आणि खरं. खूप छान म्हणजे त्यांचं आहे. हो ना. मला अभिमान आहे त्यांचा खूप. वा. पण कायम माहिती आहे ना, टार्गेटवर यांच्या हे असतात. हे माहिती आहे की ते नाही? दोघे एकमेकांच्या असतात. म्हणूनच सहानुभूती आहे. म्हणूनच सहानुभूती आहे खरं. बरं आई, तुम्ही सुद्धा छान गाता असं आम्हाला कळलं. गात होते. नाही, पण आज 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 कसं आहे ना, आज आम्हाला ऐकायला आवडेल, कारण एकदम वेगळा हा फक्त गप्पांचा असा विशेष भाग आहे की ज्याच्यामध्ये यांचं कौतुक, यांचं आपण ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ याच्यावर गप्पा मारणारच आहोत. पण जरासं घरचं वातावरण सुद्धा, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अरे ह्यांना एवढी मेडल मिळतात म्हणजे हे भाजी आणत असतील का वगैरे, असे अनेक प्रश्न पडत असतात. गाणं. इवले से रोपा लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. वा 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 वा, किती छान. मला तुम्हाला विचारायचंय, 15-20 वर्षामध्ये खूप फरक झाला का? बराच फरक झाला. म्हणजे मी तो स्टेडी प्रोग्रेस बघितलाय. आम्ही वीट हातात धरून प्रॅक्टिस केलेली आहे, आणि आता जी मुलं येत आहेत ते पूर्ण इक्विप्ड येत आहेत. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज चांगल्या झालेल्या आहेत, बऱ्याच स्पॉन्सरशिप, स्कॉलरशिप्स आहेत, आणि त्याच्याबरोबर खूप कॉर्पोरेट्समध्ये नोकऱ्याही अवेलेबल आहेत. त्यामुळे रेल्वेजमध्ये आहे, सर्व्हिसेसमध्ये आहे, ONGC अशा बऱ्याच ठिकाणी. करिअर म्हणून एक स्पोर्ट्सकडे आता आपण कॉन्फिडेंटली वळू शकतो, किंवा मी त्यांना कॉन्फिडेंटली सांगू शकते की तुम्ही स्पोर्ट्समध्ये या. आमच्या वेळी तशी परिस्थिती नव्हती. आता तुम्ही पण किती जणांना शिकवताय? आता माझ्याकडे प्रबोधिनीची जी स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्याचे 17 खेळाडू आहेत, आणि त्या व्यतिरिक्त 6 माझे प्रायव्हेट नॅशनलचे खेळाडू आहेत. अरे वा. म्हणजे आता ही मेहनत, ही सगळी जी काही तुमची धडपड सुरू आहे, ते पुन्हा एकदा ते ऑलिम्पिक गोल्ड मेडल घेऊन यावं यासाठी नक्की. काय वाटतंय तुम्हाला? पण असं दिसतंय ऑलिम्पिक हे खेळाडूच्या Commonwealth. आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय असतं. म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिक आमच्यासाठी एकदा शेवटचं असं पायरी नाही आहे, पण जे आपला समाज आहे किंवा देशाचं जर नाव व्हायचं असेल तर ऑलिम्पिक हे सगळ्यात प्रथम स्थानावर बघितलं जातं. म्हणून ते मेडल मला मिळावं असं प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, आणि त्याच्यासाठी सगळे धडपडत असतात. तो आपण आता 3 मेडल्सची डबल टॅली केली 2012 लंडन ऑलिम्पिक्सला, आणि आता हा सपोर्ट जर असाच वाढत राहिला तर आपण नक्कीच चांगलं करू पुढच्या नक्की Olympicsमध्ये. यात फरक पडेलच. आता हे कुटुंब पूर्ण झालेलं आहे, कारण आराध्य शाळेतून आलेला आहे. आराध्य, कसं आहेस तू? हॅलो, किती छान, मस्त, काही बोलू नको, सहज फक्त. हा, नमस्कार, किती गोड. बरं, याला त्याची आवड सुरू झाली आहे का? नाही, अजून नाही त्याचा ना? काही संबंध नाहीये. फक्त नाही. मी करते. तू बाहेर चाललीयस, लवकर येणार असशील तर जा, एवढी परमिशन घेतो, आणि तेवढं तरी बरं करतो बाबा. हा, बरं, मला सांगा की आता हे ऑलिम्पिक म्हणजे तुम्ही परदेशात जाऊन जेव्हा तिकडच्या इतर देशातल्या खेळाडूंना बघत असाल, खूप फरक आहे का? खूप तफावत आहे? खूपच फरक आहे. म्हणजे ते एकदम प्रोफेशनल ॲथलीट कसं म्हणतात त्या ह्यानी ते वावरत असतात. त्यांना जो सन्मान, म्हणजे ते त्यांच्या देशाचे अँबॅसेडर्स आहेत असं कळतं. प्रत्येक टीम पाठी त्यांचा मॅनेजर, न्यूट्रिशनिस्ट, फिजिशिस्ट, सगळे फिजिओथेरपिस्ट सगळे असतात. त्यांची एखाद्या माणसाला बरं नसेल तर त्यांचा पर्सनल डॉक्टर तिकडे हजर असतो. चायनीज तर त्यांचं पूर्ण किचन घेऊन प्रत्येक रेंजवर हजर असतात.
एवढा आपण विचारच नाही करत. ही सगळी जी त्यांची तयारी असते ती 8 वर्ष आधीपासून चालू असते. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, काही माझ्या मैत्रिणी आहेत, तेव्हा कळून आलं की त्यांच्याकडे स्पेशल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीज आहेत. जेव्हा तुम्ही मुलगा 5 वर्षाचा झाला की तिथे ऍडमिशन घेतली की 10 वर्ष तो मुलगा आपला नाहीच असं आई वडिलांनी मानायचं. मग तिथे तो जेव्हा ऑलिम्पिक मेडल जिंकेल तेव्हा त्याला घरी जायची परमिशन मिळते. पण त्याला सगळं तिथे दिलं जातं. आणि त्याच्यानंतरची चांगली गोष्ट म्हणजे अगदी तुम्ही इंटरनॅशनल ॲथलीट नाही झालात तरी सुद्धा त्या युनिव्हर्सिटीमधनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठेही जॉब मिळू शकतो. तुम्ही तेच ज्युनियर लेवल कोचेस होतात किंवा ते अकॅडमी उघडू शकतात. क्लब्समध्ये त्यांना जॉब मिळतात. म्हणजे इट्स अ सिक्युअर्ड प्रोफेशन. बापरे, म्हणजे खूपच. म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याकडनं व्हायला खूप वेळ जाईल. म्हणजे निदान सुरुवात तरी झाली ह्याचा मला आनंद आहे की जे NGOsनी स्थापन केलेले जे छोटे ट्रस्ट आहेत त्यांना आता हे प्रोफेशनल जे पॅकेज आहे त्याची व्हॅल्यू कळली आहे. म्हणजे आता निदान ॲथलीट एखाद्या लेवलला पोहोचला तर त्याला आता पूर्वी आम्हाला सगळं शोधायला लागायचं, पण आता ते सगळं एक्सपर्टीज त्या क्लब्सकडे अवेलेबल आहे. पण खूप खर्चिक आहे हा खेळ. म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वसामान्य घरातलं कोणी खेळू शकतं. नाही, सुरुवात करायला तर मला वाटतं खर्चिक अजिबात नाही. ही लोकांची चुकीची समज आहे. आणि स्टुडंटसाठी खूप कन्सेशन्स अवेलेबल आहेत सगळीकडे. म्हणजे कोणीही ज्याला इच्छा आहे, एकाग्रता आणि त्याचबरोबर हा खेळ खेळण्याची, ती मुलं पुढे येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. मग साधारणतः पुण्यात किंवा मुंबईत अशी कुठे सेंटर्स आहेत की जिथे संपर्क करावा? मुंबईत तर प्रत्येक स्कूल आणि कॉलेजेसमध्ये रेंज ओपन आहे. तुम्ही कुठल्याही स्कूल, किंग जॉर्ज हायस्कूल घ्या, रुईया कॉलेज घ्या, चेतना घ्या, सगळीकडे सगळ्या स्वतःची त्यांची रेंजेस आहे. त्यांचे स्टुडंट तिथे प्रॅक्टिस करतात. आम्ही तिथे व्हॉलेंटरीली जाऊन त्यांना टिप्स देतो, त्यांचे क्लासेस घेतो. आणि तुम्हाला फरक कळेल की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये एकूण 300 शूटर असायचे. आणि आता आम्ही फक्त बॉम्बे एअरवे पण कॉम्पिटिशन ठेवली तर आम्हाला 2000च्या वर एंट्री मिळतात. वा. जर आता एक खेळ खेळणार आहोत आपण आणि तो खेळ तुम्ही दोघांनी मिळून खेळायचा आहे एकमेकांच्या साथीनं. म्हणजे एक पीस तुम्ही ठेवला तर दुसरा तुम्ही ठेवायचा, त्यावर तिसरा, असं करून तो मनोरा रचायचा आहे. 1 2 3. 21 सेकंद झालेली आहे. परत 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 आहे, अजून 1.5 मिनिटाचा वेळ आहे. वा. 4 5 4. काय होम मिनिस्टर या कार्यक्रमातली हीच गंमत आहे. खूप सोपी वाटणारी गोष्ट कधी कधी खूप कठीण होऊन जाते, पण मजा आली. आजचा हा विशेष भाग आणि या विशेष भागाची सांगता होत असताना शेवटचा प्रश्न तुम्हा तिघींना नाही. आणि तो प्रश्न असा की आज ज्या पद्धतीने वेगवेगळ्या बातम्या येतात, खूप अस्वस्थ करणाऱ्या अशा बातम्या वृत्तपत्रांमधून, वृत्तवाहिन्यांवरून आपण ऐकतो आहोत. काय सांगाल तुम्ही या निमित्तानं? कितीतरी तरुण मुली, म्हणजे फक्त मुलींना नाही, स्त्रियांना नाही, तर नागरिकांना म्हणून काय सांगाल? आपली सिस्टीमच खराब आहे, त्याचे परिणाम आपण हे भोगतो आहोत. पण ती बदलणं आता आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतः आता जागरूक होऊन ह्याच्यामध्ये काहीतरी योगदान द्यायला हवं असं मला वाटतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची जबाबदारी आहे ती बायकांवर आहे असं मला वाटतं. जर घरातली बाई शिकली तर ते घर शिकेल. आणि जर त्या बाईने ते चांगले संस्कार आपल्या मुलांवर किंवा मुलींवर घातले तरच आपली पुढची पिढी सुधारू शकते. आपण खूप काही कार्यक्रम दाखवतो, अरेंज करतो, पण ते अशा लोकांपर्यंत पोहोचतात ज्यांच्याकडे ही जागरूकता ऑलरेडी पोहोचलेली आहे. ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे तिथे अजून हा अवेअरनेस पोहोचलेला नाहीये. तर तो पोहोचण्यासाठी आपण आपल्या परीने काय करू शकतो, की प्रत्येक नागरिकांनी आपापली जबाबदारी ओळखून तर ती पूर्ण करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण समाजात काहीतरी बदल आणू शकू असं मला वाटतं. किती छान. संस्कार हा सगळ्यात महत्वाचा शब्द या निमित्ताने. कमतरता पडते सध्या. आपण आपल्या संस्कारापासून लांब चाललो, हेच मोठं दुर्दैव आहे. आणि हे आई वडिलांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मुलींना त्या दृष्टीने तयार केलं पाहिजे. त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. स्वतःचं रक्षण त्यांना त्यांना करता आलंच पाहिजे. कारण असं आई वडील कुठपर्यंत पोहोचणार आहेत? कोण एकदा घरातनं बाहेर पाऊल पडलं त्याच्यानंतर त्यांचं संरक्षण हे त्यांना करता आलंच पाहिजे. त्यासाठी त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजेत.
आणि आजच्या या विशेष भागाची सांगता होत असताना सगळ्यात आधी ही भेटवस्तू झी मराठीकडून आराध्यासाठी. अरे वा, से थँक्यू. झी मराठीकडून ही एक छोटीशी भेट. धन्यवाद. तुम्हा दोघींनाही चांदीचं नाणं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आधी हा अत्यंत आवडता असा तन्मणी तुम्हाला झी मराठीकडून. थँक्यू. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. आजचा हा विशेष भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. चला निघूया पुढच्या प्रवासाला. नमस्कार.